श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळींनो, काय तुमची चप्पल हरवली आहे आणि चप्पल हरवणं शुभ मानलं जातं का? चला तर वास्तुशास्त्र काय सांगतं हे आज आपण पाहणार आहोत। पण त्याआधी माझ्या गीताज विश्व या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। काही वेळा मंदिराच्या बाहेर किंवा एखाद्या कार्यक्रमाला गेल्यानंतर आपली चप्पल चोरीला जाते, त्यावेळेस आपल्याला खूप वाईट वाटतं। काही लोक चप्पल चोराला शिव्या देतात आणि गप्प होतात आणि त्यावेळेस आपल्याला अनवाणी पायाने तसेच घरी यावे लागते। तर काही लोक चप्पल चोरीला गेले म्हणजे आपल्या मागची पिढा गेली असे देखील मानतात। यामागे शास्त्र काय आहे आणि त्यात काही तथ्य आहे का, हे आज आपण जाणून घेणार आहोत। वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रात आपले पाय शनिग्रहाशी संबंधित मानले जातात। शूज आणि चप्पल आपल्या पायांना झाकतात, आपल्या पायांचे संरक्षण करतात, म्हणून त्यांना शनीचे प्रतीक देखील मानले जाते। काही लोकांचा असा विश्वास आहे की जेव्हा तुमचे बूट आणि चप्पल हरवली जाते तेव्हा असे मानले जाते की शनिदेवाने त्यांचे कर्ज फेडून घेतले आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात येणारी संकटे दूर होतात, अशी भावना काही लोकांची असते। तर वास्तुशास्त्रात देखील असे काही जण म्हणण्यात आले आहे। प्रत्येकाच्या आयुष्यात कुंडलीत कधी ना कधीतरी शनीची साडेसाती ही लागतेच। या साडेसातीत अनेक मानसिक आणि शारीरिक भोग आपल्याला भोगावे लागतात। शनीची साडेसाती एकदा पाठी लागली की ती काही लवकर सुटत नाही। त्यामुळे याशिवाय शूज आणि चप्पल हरवल्याने शनीच्या सती किंवा दशाचा प्रभाव कमी होतो असे देखील मानले जाते। त्यामुळे चप्पल हरवली तरी आपण काहीही वाईट वाटून घ्यायचे नाही। चप्पल दान केल्याने मिळते पुण्य। एखाद्या गरजू व्यक्तीला चप्पल दान केल्याने तुम्हाला पुण्य मिळते। बऱ्याच वेळा आपण बिना चप्पल असलेली माणसे पाहतो, त्यामुळे त्यांना आपण एखादी चांगली चपलेची जोड आपण दिलं तर ते आपल्याला पुण्य देखील मिळते आणि आपल्या मनाला देखील समाधान वाटते। तुमच्या जीवनात सुख समृद्धी येते। ज्योतिषशास्त्रानुसार शूज आणि चप्पल हरवणे हे जुन्या कर्जापासून मुक्ततेचे लक्षण असू शकते, असे देखील वास्तुशास्त्रात म्हटले आहे। शनिदेव तुमचे बूट आणि चप्पल काढून टाकून तुमच्या कर्जाचे ओझे हलके करतात। याशिवाय तुमच्या जीवनात कोणतीही समस्या आली तर त्यातूनही तुमची सुटका होऊ शकते। म्हणून बरं का मंडळी, चप्पल हरवली तर वाईट अजिबात मानून घेऊ नका। शूज आणि चप्पल हरवणे ही एक नवीन सुरुवात आहे। असे म्हणतात की जुने शूज आणि चप्पल हे तुमच्या जुन्या आयुष्याचे प्रतीक आहे आणि त्यांचे नुकसान हे तुमच्या जीवनातील नवीन संधीची सुरुवात आहे। शूज आणि चप्पल हरवल्याने तुम्हाला कुठेतरी प्रवासाला जावे लागू शकते। नवीन शूज आणि चप्पल खरेदी करण्यासाठी तरी अपेक्षित नसलेला प्रवास तुम्हाला करावा लागेलच ना। त्यामुळे जीवनात नवीन प्रवास घडू शकतात अशी मान्यता वास्तुशास्त्रात सांगितली आहे। त्यामुळे शूज किंवा चप्पल आपली हरवली तर त्याचे वाईट वाटून न घेता की आपल्या मागची एखादी पिढा गेली आहे असेच आपण समजावे। पुढचा आहे, अशा प्रकारे आज आपण चप्पल हरवणं शुभ मानलं जातं का, त्याबद्दल वास्तुशास्त्रात काय सांगितलं आहे हे आज आपण पाहिले। तुम्हाला ही माहिती कशी वाटली? माहिती चांगली वाटल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा।